मित्रांनो, जेव्हा मन येऊ नाही का, कल्पना करा सकाळी डोळे उघडले आणि तुमचे दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत. असं आयुष्य जगणं शक्य आहे का? बहुतेक लोक म्हणतील नाही. पण जगात एक असा माणूस आहे ज्याचा जन्म हात-पायांशिवाय झाला, तरीही तो आज लाखो लोकांसाठी प्रेरणेचा दीप बनला आहे. त्याचं नाव निक वुयचिक. त्याची कहाणी ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल, अशक्य असं काहीच नसतं. 4 डिसेंबर 1982 रोजी ऑस्ट्रेलियात एका बाळाचा जन्म झाला. पण त्या बाळाला पाहून डॉक्टर, नर्स, आई-वडील सगळे हादरले. कारण त्या बाळाला दोन्ही हात नव्हते, दोन्ही पाय नव्हते. फक्त एका पायाचा छोटा भाग होता. ते म्हणजे निक वुयचिक. आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. आपला मुलगा कसा जगणार हा प्रश्न त्यांना सतावत होता. निक जसा जसा मोठा होत गेला, तसं त्याला जगाचं रूप दिसायला लागलं. शाळेत अनेक मुलं त्याची चेष्टा करायची. कोणी त्याच्याकडे बोट दाखवायचं, कोणी हसायचं, कोणी त्याच्याशी मैत्रीही करायचं नाही. हे सगळं सहन करताना निक आतून पूर्णपणे तुटला. त्याला वाटायचं, मी इतरांसारखा का नाही? एक वेळ अशी आली की त्याने जगण्याची आशा सोडली. पण त्या काळात त्याच्या आई-वडिलांनी त्याची साथ सोडली नाही. ते त्याला नेहमी सांगायचे, देवाने तुला कमी बनवलं नाही, तुला वेगळं बनवलं आहे. ही एकच गोष्ट निकच्या मनात कायमची बसली. त्याने ठरवलं, रडत बसायचं नाही, लढायचं. मग सुरू झाला संघर्ष. तो पुन्हा पडायचा, प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहायचा. त्याने लिहायला शिकलं, संगणक वापरायला शिकलं, पोहायला शिकलं, स्वतःची कामे स्वतः करायला शिकलं. लोक म्हणायचे, तुझ्याकडून काही होणार नाही. पण निकने कोणालाही उत्तर दिलं नाही. त्याने उत्तर दिलं आपल्या यशातून. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. अवघ्या 19व्या वर्षी त्याने प्रेरणादायी भाषण द्यायला सुरुवात केली. त्याच्या शब्दांनी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडू लागला. आज निक जगभर फिरतो. 80 पेक्षा जास्त देशांमध्ये जाऊन प्रेरणा देतो. त्याची पुस्तके जगभर वाचली जातात. त्याचे व्हिडिओ करोडो लोक पाहतात. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे, हा आयुष्य जगू शकणार नाही, त्याच निकचं लग्न झालं. आज त्याला सुंदर कुटुंब आहे. तो आनंदाने, आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने आयुष्य जगतो. निक नेहमी एक गोष्ट सांगतो, जण चमत्कारांची वाट पाहत बसत, वेळ निघून जाईल, स्वतः दुसऱ्यासाठी चमत्कार बना. मित्रांनो, आपल्या आयुष्यात किती अडचणी असल्या तरी त्या अडचणींपेक्षा आपली जिद्द मोठी असली पाहिजे. निक वुयचिकची कहाणी आपल्याला शिकवते, शरीराने अपंग असणं ही हार नाही, पण
मनाने हान मानणं ही खरे हान आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्न पहा आणि कोणतीही परिस्थितीत हार मानू नका. जर ही प्रेरणादायी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.